परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या जोगीतांडा गावात पहिली ते 5वी वर्ग एकाच खोलीमध्ये भरतात। शाळेच्या इतर वर्गांवरील पत्रे उडून गेल्यानं ही दयनीय अवस्था झालेली आहे। विशेष म्हणजे ज्या वर्गात विद्यार्थी बसतात त्या वर्गावरील पत्रे गंजून गेले असून भिंती सुद्धा खिळखिळ्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागते आणि त्यामुळे प्रशासन या विदारक परिस्थितीची दखल घेणार का असा सवाल गावकऱ्यांकडून विचारला जातोय। विद्यमान पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या मतदारसंघातली ही शाळा आहे आणि विशेष म्हणून आमच्या सर्कलच्या ज्या विद्यमान अध्यक्ष आहेत लता दिदी वाकळे यांच्या सर्कलमधली ही शाळा आहे आणि या शाळेची ही अवस्था आहे। वारंवार आम्ही याचा पाठपुरावा करूनही या शाळेला आतापर्यंत कुणीही याच्याकडे लक्ष दिलं नाही। पण याच्या नंतर जर कुणी याच्या शाळेकडे लक्ष दिलं नसेल तरी आम्ही आता नागरिकांनी एक ठाम निर्णय केलेला आहे, जर लवकरात लवकर आम्हाला नवीन इमारत बांधून दिली नाही तर पुढचा पवित्रा आहे असा की आम्ही काही दिवसात या शाळेला कुलूप लावून बाहेर वर्ग हा भरवण्यात येईल। परभणी जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्थेची ही दुरावस्था। मी सध्या उभा आहे जिंतूर तालुक्यातील जोगीतांडा या ठिकाणी। या ठिकाणी ही जिल्हा परिषदेची शाळा। या शाळेला ना छप्पर ना भिंती। काही दिवसापूर्वी झालेल्या वादळ वाऱ्यामुळे यावरील छप्पर उडून गेलं अशी माहिती देण्यात आली आहे आणि त्यामुळे पहिली ते 5वी अशी असणाऱ्या या शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ एका वर्गामध्ये बसावं लागतं। या ठिकाणी जर पाहिलं तर ही एक चांगली रूम होती। या ठिकाणी 2 वर्ग भरत होते, परंतु त्या दिवशी झालेल्या वादळ वाऱ्यानंतर यावरील पत्रे उडाले आणि विद्यार्थ्यांना आपला वर्ग इकडे हलवावा लागला। या ठिकाणी जर पाहिलं तर पहिली ते 5वी सर्व विद्यार्थी या एकाच वर्गात बसतात। या ठिकाणी 2 शिक्षक आहेत, ते 2 शिक्षक त्यांना शिकवतात। आपण सध्या त्यांच्याशीच बोलणार आहोत। सर, शाळेची काय परिस्थिती आहे? कारण तिकडचे पत्रे उडालेले दिसत आहेत, विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही। तर आपण पाहताच आहात खूप बिकट अशी अवस्था आहे या शाळेची। हे एक जवळपास 30 ते 40 वर्षापूर्वी बांधलेली ही इमारत आहे आणि याचे सगळे पत्र 2-3 दिवस उडून गेले तर ती कसे डागडुजी केलेली आहे आणि पत्र सगळे फुटलेले असल्यामुळे पावसाळ्यात पाणी गळतंय, परत हवा जर आली तर पत्र सगळे लपलपतात, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना बसण्याची खूप अडचण येत आहे। पहिली ते 5वीचे विद्यार्थी याच ठिकाणी बसतात, त्यांना कसं शिकवलं जातं नेमकं? तर आम्ही दोघं असताना सर 1-2 वर्ग बाहेर बसवितो वरांड्यामध्ये आणि बाकीचे वर्ग समोर इथं बसून अध्यापन करतोय सर। आपल्यासोबत शाळेतील विद्यार्थी देखील आहेत। काय नाव तुझं बेटा? शिवम। कितवीला आहेस? 4थी। शाळेमध्ये कसं शिकवलं जातं आता सध्या? 2 वर्ग बाहेर बसतात आणि आम्ही इथं मध्ये बसतो। हे पत्र पाऊस आला की तिथून पाणी गळते हे पत्रातून, आणखीन पत्र लपलपतात, त्यामुळे अडचण आहे। मग आता काय मागणी तुमची? आम्हाला नवी इमारत पाहिजे। आपण पाहिलं तर एकाच वर्गामध्ये पहिली ते 5वीचा वर्ग भरतोय। नाव काय तुझं मित्रा? विशाल। कितवीला आहेस तू? 5वी। 5वीला। कसं शिकवतात वर्गामध्ये? 2 वर्ग बाहेर बसतात, हे मध्ये बसतात। प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधली शिक्षणाची ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे सरकार आता तरी डोळे उघडणार का? जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री आहेत त्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या मतदारसंघातच अशी परिस्थिती असेल तर इतर ठिकाणचा विचार न केलेलाच बरा। विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी।